तर बघू शकता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाली की मला आठवतंय आपल्याला व्लॉग काढायचा आहे म्हणून. तर आपला व्लॉग निघणार, कोणत्याही हालतीत निघणार. संध्याकाळ होऊ द्या, दुपार होऊ द्या. मला मेसेज आलाय आकाशचा, झोप बाय, गुड नाईट. ओके भावा, गुड नाईट. सो आता कशाची गुड नाईट? बघू शकता मी दूध गरम करत ठेवलंय, पण अजून पातेलच गरम नाही झाले. अजून पातेलं गारच आहे. तुम्ही काय म्हणता याला? पातेलं, पातेलं, ट्याव ट्याव. तर आता मी दूध गरम करणार, कारण मी दूध पॅकेट आणून ठेवलं होतं दुपारी आणि गरमच नाही केलं. आणि आता गरम करतोय कारण मी काल परवा दिवशी माझ्या लक्षात नाही कधी मी बिस्किट मागवलं होतं कॉफी सोबत. कोल्ड कॉफी आणि बिस्किट मागवलेलं. तर हे बिस्किट खायचं राहिले माझं. सो आज अनावधानाने माझ्याकडे दूध आहे, माझ्याकडे बिस्किट आहे. अजून काय पाहिजे जगायला? एकदम मस्त लाईफ जगायला. संध्याकाळच्या टाइमला जर तुमच्याकडे दूध आणि बिस्किट अवेलेबल आहे, तुमच्याकडं असा मोठा जर पीसी, मोठा म्हणजे गरिबाचाच आहे, पण असा एवढा जर पीसी आहे, साउंड आहे, मस्तपैकी पिक्चर लावू शकता तुम्ही. तुमच्याकडे Netflixचे सबस्क्रिप्शन आहे किंवा क्रॅक व्हर्जन आहे आणि दूध तुमचं गरम होत असेल इकडे, असं अशा प्रकारे, आणि बिस्किट पण तुमच्या तोंडात जायची वाट बघत असेल, तर अजून काय पाहिजे सुखाची लाईफ जगायला सांगा मला? अजून काय पाहिजे? काहीच नाही. फक्त दूध वर नाही जायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला तिकडे थांबावं लागेल. सो अभी मैं दूध गरम कर रहा हूँ. दूध गरम झालं की मग मी दूध बिस्किट खाणार आणि मग राहिलेलं एडिटिंगचं काम करणार. बाय द वे, आपल्याला एक एडिटर पण पाहिजे. मी आज हायरिंगची ऍड लावलेली, बट मी एक इंस्टाग्रामला आज ऍड पोस्ट केली, पण ती ऍडच रन नाही झाली. काहीतरी एरर आला त्याच्यामध्ये आणि ऍड रन झाली नाही. सो मला आता परत ऍड रन करायला लागेल. आणि त्याच्यामध्ये टार्गेट ऑडियन्स असतं बघा एक. ऍड रन करताना आपल्याला 2-3 गोष्टी सेट करायला लागतात, तेव्हा ते ऍड प्रॉपर रन होईल. म्हणजे प्रॉपर रन होते आपल्या अकॉर्डिंग, आपल्याला जशी हवी तशी. त्याच्यामध्ये टार्गेट करायला लागतं ऑडियन्स, की कोणापर्यंत ही जायला पाहिजे. सो मी टार्गेट ऑडियन्स सेट केलं होतं, पण सिलेक्ट झालं सजेशनलाच, म्हणजे ऑटोमॅटिक सजेस्टेड ऑडियन्स पर्यंत गेली ती. आणि मला डीएम्स यायला लागले डायरेक्ट. कोल्हापूर, यूपी, गुजरात, पंजाब. बाबा बाबा म्हणलं, तुम्ही तिकडनं काय माझ्यासाठी काम करणार? इथं माझेच लागलेत चांगले गेल. एवढ्या लांबून तुम्ही माझ्यासाठी काम करणार म्हणल्यावर मला कसं परवडणार ते? सो मी ते कॅन्सल केलं, ऍड मी ती डिलीट केली आणि आता मी परत ऍड टाकणार आहे. परत पैसे घालणारे, परत स्वतःला कंगाल करून घेणारे. जर तुम्हाला पण माझ्यासारखं कंगाल व्हायचं असेल तर माझे रोज व्हिडिओज बघत जावा. दूध आल्यावरी म्हणजे झालं गरम. आता मी दूध बिस्किट खाणार, तुम्ही माझ्या तोंडाकडे बघू नका, ठीक आहे? तर बघू शकता मी आत्ताची आत्ता एक मूर्खपणा केलाय. मी दूध तिकडे गरम केले आणि ग्लास इकडे आणून ठेवलाय, बिकॉज माझ्याकडे कप नाहीये. थोडीशी गरिबी असल्यामुळे आम्ही कपानं नाही पित दूध, ग्लासानं पितो. थोडीशी थोडीशी गरिबी, जास्त नाही. एक 20-30 रुपयाचा कप असेल, 40-50-60 रुपयाचा. पण मी 30 रुपयाचं दूध आणू शकतो, पण 30 रुपयाचा कप, हा. हमारे खानदान में ऐसा हो ही नहीं सकता, और खास करके मैं तो ऐसा कभी भी नहीं करूंगा. मैं मैं कप खरीदने में पैसे बर्बाद कर ही नहीं सकता. अभी मेरे पास तो चाय पत्ती नहीं होगी. है चाय पत्ती, आप देख सकते हो, इधर है, पैकिंग करके रखी, नहीं नहीं है, नहीं, नया है ये सोसाइटी चाय. लेकिन अभी मैं फ्री में किसी का प्रमोशन नहीं करता. अगर पैसे दिए होते सोसाइटी वालों ने, तो फिर मैं सोसाइटी चाय पत्ती से चाय बना के चाय पीता. लेकिन गाइस, ब्लॉग थोडासा हिंदी आणि थोडा मराठी आहे. तुम्हाला चालेल? तुम्हाला जर नसेल चालणार तर तुम्ही नका बघू. तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही बघा.
आप आप सोच रहे होंगे कि मैं क्या सोच रहा हूँ, लेकिन सोचना अच्छी बात है, सोचा करो। मैं भी सोचता हूँ और सोचना अच्छी बात होती है, इसलिए मैं सोच रहा हूँ. तर माझ्याकडे काही लोकांची भांडे राहिलेत. माझ्या रूमवरती काही भांडे आहेत माझ्या फ्रेंड्सचे. त्यांनी त्यांची भांडे लवकर घेऊन जा. नाहीतर परत हरवली तर मी आणून देणार नाही. आणि मला मागायचे पण नाही आणि मग पैसे पण देणार नाही. कळलं? बोलो जुबा केसरी. आईच्या गावात. गाईस, थोड्यावरून वाचलं. माझ्या डायरेक्ट हातावर भूत सांडणार होतं, ते पण एकदम गरम. कारण माझं लक्ष कॅमेऱ्याकडे होतं. शी, मला साई नाही आवडत आणि साई पडली. ह्या व्हिडिओ काढायच्या नादात आहे ना, मस्ती मस्तीमध्ये माझ्याकडून काही पण व्हायला लागले. पण खास नाही मिटली पाहिजे. व्हिडिओ तर मी काढणारच. हा ब्लॉग 15 मिनिटाचा झाला तरी चालेल, पण ब्लॉग काढायचा. ब्लॉग काढायचाच. त्याच्यासाठीच आयफोन घेतलाय आपण 80,000 भरून. 80 नाही, 87 87,000. उगाच नाही भरले 87,000. मस्ती आलती म्हणून भरले. समजे क्या? हो 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 हो. आता मी काम नाही करणार, आता मी आराम करणार. म्हणलं होतं मी की मी काम करेल, बट इच्छाच नाहीये. इच्छाच नाहीये, इच्छा संपली. सो गाईज, आता मी चहा बिस्किट खातो आणि दूध थोडंसं गरम आहे. नॉर्मल थंड होईपर्यंत एक स्ट्रॅटर्जी, सॉरी, आजचं वर्क आपण प्लॅन करणार आहे की काय करायचं. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये मी विचार करतोय की आता जर मी लवकर नाही झोपलो किंवा सकाळी लवकर उठलो, कोणतं तरी एकतर लेट झोप अजून जागून काम करायचं, किंवा चला आपलं जे रील कल्चर एक्स मीडिया आहे, रील कल्चर एक्स मीडिया, ते पेज मला अपडेटेड ठेवायचे. सो मी त्याची काही पोस्ट क्रिएट करेल आत्ता आणि उद्या उद्या मी त्याचं 100% अपलोड करणार आहे. आणि बाकीचे आपल्याकडे काही क्लायंट्स आहेत, त्यांचं पण उद्या पेजेस अपडेट करायचे. एक नवीन क्लायंटचं, ज्याचं की नाव मी नाही घेऊ शकत, सॉफ्टवेअर सोल्युशन्सचं आहे, त्यांचे पोस्ट आपण उद्या क्रिएट करून पोस्ट करूया, म्हणजे अपलोड करूया. ओके. सो ही कामं आपल्याला सकाळ सकाळ करायची किंवा मग आत्ता करायचे. जर आत्ता मी केले तर मी स्वतःसाठी टाइम नाही देऊ शकणार. आणि स्वतःसाठी टाइम देणं म्हणजे दूध बिस्किट खाऊन एखादा मस्त मूवी बघत बसणं, जे मी केलं पाहिजे, स्वतःसाठी केलं पाहिजे गाईस. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. माझ्यासोबत गप्पा मारून तुम्हाला कसं वाटलं, माझे ब्लॉग्स, माझी बकचोदी, माझी बकवास ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगितलं तर मला वाईट नाही वाटणार. कारण कमेंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब पाहिजेत आपल्याला. आपल्याला ब्लॉग डेली बनवायचे. आणि तुम्हाला जर मला बघून बरं वाटत असेल तर एखादी छोटी मोठी कमेंट करून टाका गाईज. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा.